श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊ पडे. आजपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तृप्तीज मॅजिक कुकिंग या चॅनलवर आज माझी ही पहिलीच रेसिपी आहे, म्हणून याची सुरुवात आपण गोड पदार्थाने करणार आहोत. आज आपण इथे बनवणार आहोत रवा बेसन लाडू, अगदी सोप्या पद्धतीने. चला तर साहित्य पाहूया. 2 वाट्या बेसन, 2 वाट्या बारीक रवा, 2 वाटी पिठी साखर, 1 वाटी साजूक तूप, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये घालणार आहोत 1 वाटी साजूक तूप. पूर्ण तूप एकाच वेळेला घालून घेतलेलं आहे. आता हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. आता तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता त्यात रवा ॲड केलेला आहे. तुम्ही बघू शकताय तूप चांगलं गरम असल्यामुळे रवा फुललेला आहे. आता याला आपण साधारण अर्धा मिनिटभर परतून घेणार आहोत. रवा छान परतून घ्यायचा आहे. तूप गरम असल्यामुळे रवा त्यामध्ये छान फुलला गेलाय. आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 वाट्या बेसन. बेसन आणि रवा दोन्ही आपण एकत्रच भाजून घेणार आहोत, कारण दोघांनाही भाजण्यासाठी साधारणतः सारखाच वेळ लागतो. हे दोन्ही छान मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. जर बेसनामध्ये गुठळ्या झाल्या असतील तर त्या अशा प्रकारे मोडून घ्यायच्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. कुठेही आपल्याला गॅस फास्ट करायचा नाही आहे. आणि बेसन भाजत असताना कढई आपल्याला खोलगट अशी घ्यायची आहे. म्हणजे काय, आपल्याला भाजण्याचं काम आपलं सोपं होऊन जातं. जर आपण पसरट भांडं घेतलं ना तर आपला हात दुखून येतो. तेच खोलगट कढई असेल तर पटापट आपलं परतून होतं. हे बघा, इथे असं छान असं भाजून घेतलेलं आहे. तर साधारण 15 मिनिटानंतर हे बेसन असं झालेलं आहे. आता अजून काही मिनटं आपण याला परतून घेणार आहोत, म्हणजे याला अजून छान तूप सुटेल. तुम्ही बघू शकताय छान तूप सुटलेलं आहे. आता हे रवा आणि बेसन आपल्याला गुलाबीसर रंगावर छान परतून घ्यायचं आहे. बघा, इथे छान गुलाबी रंग आलेला आहे आपल्या बेसनाला आणि रव्याला. हे मिश्रण आपलं आता भाजून तयार आहे. आता या ठिकाणी या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये ॲड करायची आहे पिठी साखर. पिठी साखर घालत असताना गॅसची फ्लेम आपल्याला बंदच ठेवायची आहे. आणि त्यातच आपण आता घातलेली आहे वेलची पावडर. आणि हे सगळं मिनिटभर छान परतवून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला गॅसची फ्लेम बंद करूनच हे सगळं करायचं आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता रवा, साखर आणि बेसन सगळं छान एकत्र मिक्स करून घेणार आहोत आपण. हे बघा, सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे पीठ कढईमध्ये दाबून दाबून सेट व्हायला ठेवायचं आहे. अशा प्रकारे परतून घ्यायचं आणि व्यवस्थित दाबत दाबत सेट करायला ठेवायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे हे पीठ सेट करायला आपण ठेवणार आहोत साधारणतः 2 तास किंवा कोमट होईपर्यंत. हे बघा, इथे आता हे मी साधारणतः 3 तासानंतरच घेतलेले आहेत लाडू वळायला. पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. पूर्ण सेट झाल्यानंतर त्या पिठाच्या वर सुद्धा तूप सुटलेलं आहे. आता त्यामध्ये आपण घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही घातलेत तरीसुद्धा चालणार आहे.
हे बघा, हाताने पूर्णपणे हे पूर्ण सगळं एकजीव करून घेऊया मिश्रण आणि नंतर त्याचे लाडू वळायला घेणार आहोत आपण। हे बघा, असे छान लाडू वळले जात आहेत। अगदी हलक्या हाताने लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, छान लाडू वळला जातोय, गोल गरगरीत लाडू बनतोय आणि हे लाडू कुठेही टाळ्याला चिकटत नाहीत, अगदी तोंडात टाकतात क्षणी विरघळतात। हा बघा, दुसरा सुद्धा लाडू बनवून दाखवलेला आहे। या प्रमाणात साधारणतः 30 लाडू बनतात। इथे माझे सर्व लाडू बनवून झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। धन्यवाद।